जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदी बिनविरोध, साधना महाजन यांची जामनेर नगराध्यक्षपदी निवड, ज्योत्स्ना विस्पुतेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं झाली बिनविरोध निवड. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यात तब्बल 899 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सर्वाधिक आत्महत्येचं प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात. शिर्डीतल्या साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर्सना मारहाण, चुकीची भाषा वापरत मारहाण केल्याची घटना. घटनेच्या निषेधार्थ ओपीडी सेक्शन बंद. यवतमाळ शहरामध्ये श्वानांवर निर्बीजीकरण मोहीम. शहरात सुमारे 25,000 मोकाट श्वान. 3 महिन्यात 2,500 श्वानांवर शस्त्रक्रिया. अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपला ईडीचा दणका. 1,400 कोटींची मालमत्ता जप्त. अनिल अंबानींच्या एडीएजी ग्रुप कंपन्यांविरोधात ईडीची मोठी कारवाई. नवी मुंबईच्या खारघर टेकडीवर बिबट्याचा मुक्त वावर. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. बिबट्याला पकडण्याची व्यवस्था करावी, ग्रामस्थांची आग्रही मागणी. मीरा भाईंदर परिसरात एका सोनाराची धारदार शस्त्रानं हत्या. कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलानंच हत्या केल्याचं समोर. हत्येप्रकरणी दोघांनाही पोलिसांनी केली अटक. उरणमध्ये वृद्ध महिलेचा संशयास्पद मृत्यू. महिलेचा मृत्यू नैसर्गिक नसून दुखापतीमुळे झाल्याचं शवविच्छेदन अहवालात समोर. पोलिसांकडून हत्येचा गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.